माझं नाव कृष्णा किरण प्रकाश तोष्णियाल आणि माझ्या मेडिकलचं नाव आहे तोष्णियाल मेडिकल फार्मसी डॉक्टर लाईन. सर असं आहे सर, ऑनलाईन विक्रीचं जे आहे ते एक मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. लोकांनी काय करतात, AI कडून प्रिस्क्रिप्शन बनवून घेतात आणि ते टाकतात. त्याच्यामध्ये नार्कोटिक ड्रग्स वगैरे जे आहेत ते पण विकतात. तसं होऊ नये याच्यासाठी आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, म्हणून आपण बंद केलेलं आहे. आणि दुसरं, तुम्ही काही वस्तू ऑनलाईन जरी मागवले तर तुम्ही तिकडं परत करू शकत नाही. यायला 2-3 दिवस लागतात, परत करायची प्रोसिजर वेगळी, तुम्ही तेवढं वेळ देऊ शकत नाही. पण असं मेडिकल स्टोअरवर जनरल जरी तुम्ही गेल्या तर तुम्हाला त्यांनी काहीतरी सहकार्य करेल. तुमचे गोळ्या खाल्लेले आहेत, कमी जास्त आहेत, कट गोळ्या आहेत, ते परत घेणार, नाहीतर काय होते त्याच्या ऐवजी तुम्हाला म्हणजे मदत करणार. आणि दुसरं एक असं आहे की बनावटी जे गोळ्या आहेत त्याचं पण प्रमाण वाढलेलं आहे. ते होऊ नये त्याच्यासाठी पण आपण काळजी घेऊन म्हणजे गोळ्या जे आहेत ते लोकल स्टोअरवरूनच घेणे. सर त्याच्यामध्ये मेन जे आहे की नाही, ते गोळी बरोबर येते की नाही त्याच्यावर मेन प्रश्न उत्पादन होतो. फेक असू शकते, डम्मी असू शकते. तुम्ही न्यूजमध्ये बघितलं असेल, कोणत्या तरी वेगळ्या स्टेटमध्ये बनलेली जी गोळी आहे ते एका वेगळ्या स्टेटमध्ये गेली, तिकडे त्या लहान बाळाला काहीतरी झालं. तर बनावटी जी आहे त्याची आपण काही गॅरंटी देऊ शकत नाही. हे जे आमची जे चेन आहे स्टॉकीजची, मेडिकलची, त्यांना बरोबर कंपनी थ्रू माल येते, तिकडं डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते आपल्याला माहिती नाही. ते प्रकरण कमी होण्यासाठीच आपण उद्यासाठी ते बंद केलेलं आहे. लोकांना त्या गोष्टीची आपण जाणीव देऊ, त्यासाठी हे सगळं करणं गरजेचं आहे आणि हे करायलो आपण. रुग्ण आहेत, त्याच्यानंतर त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांची गैरसोय वगैरे होऊ शकते का मेडिकल बंद? नाही, आता आज तुम्ही लोक आले इकडं, आम्ही तेच म्हणजे आज सांगणार आहे की उद्यासाठी बंद आहे, तर तुम्ही आजच जे काही इमर्जन्सी गोळ्या घेऊन टाका. 1 दिवसाची गोष्ट आहे. तुम्हाला वाटते की कोणती वस्तू तुम्हाला अर्जंट आहे तर आज घेऊन टाका. सोशल मीडिया आहे, लवकरच पसरते सगळं, तुम्हाला कळेल. काय 1 दिवसासाठी आहे का फक्त 1 दिवसासाठी आहे सर. मी सगळं मेडिकल बांधवांना नांदेड जिल्ह्यातला विनंती करतो की उद्या जे बंद आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावे. मी अरुण रमाकांत बोरले पवार, शिव एंटरप्राइजेसहून बोलतोय. शिव एंटरप्राइजेसचे मालक सचिन वट्टवार त्यांच्यातर्फे मी बोलत आहे. उद्याचा जे बंद आहे तो ऑल इंडिया लेवलवरचा आहे. तो फक्त आणि फक्त जे ऑनलाईन विक्रेते आहेत त्यांच्या जे अनवॉन्टेड लोकांना औषधी पाहिजेत विदाउट प्रिस्क्रिप्शन देतात आणि जे नको ते औषधं त्यांना सप्लाय व्हायला येतात डायरेक्ट. आणि उद्याचा जे बंद झाला तर सगळ्या दुकानदारांसाठी चांगला आहे. आणि जनतेने उद्या जी औषधी लागणार आहेत ते आजच जर खरेदी करून ठेवली तर त्यांच्या हिताचं आहे. आणि उद्या सर्व केमिस्ट बंधूंनी जर दुकान बंद ठेवून सहकार्य केलं, आपांच्या जे कार्य आहे त्यांना मदत होईल. जगन्नाथ शिंदेचं हे आव्हान आहे. जगन्नाथ शिंदेच्या आव्हानाला सगळ्यांनी हे सपोर्ट करायला पाहिजेत. धन्यवाद. मी रमेश बालकिशन लोहिया, वरदान मेडिकल, वरदान सर्जिकल अँड फार्मास्युटिकल डॉक्टर लाईन नांदेड याचं माझं शॉप आहे. शॉप नंबर 48 सन्मान प्रेस्टिजमध्ये. हे जे संप आहे ते संपमध्ये आम्ही सगळे मेडिकल व होलसेलर सगळे सहभागी आहोत. याच्यामध्ये जे डुप्लिकेट औषध वगैरे ऑनलाईन यायलेत व नशेली पदार्थ वगैरे जे यायलेत ते रोखण्यासाठी आमचा हे देशव्यापी संप आहे. त्याच्यात आम्ही सगळे सहभागी आहोत. उद्या या संपमध्ये पूर्ण ऑल इंडिया भारत बंद आहे. त्याच्यामध्ये औषधं वगैरे उद्या कोणाला प्रॉब्लेम येऊ नये त्यांनी आजच सगळे औषधी वगैरे घेऊन ठेवावे. याच्यासाठी सर्व मेडिकल बांधवांनी, रिटेल व होलसेलवाल्यांनी सगळ्यांनी बंद ठेवून सहकार्य करावे ही नम्र विनंती.